काही लोकांचं म्हणणं माझ्या कानावरती आलं, की त्यांचं असं म्हणणं होतं, की मी हा मुलगा होऊनच नव्हता द्यायला पाहिजे. सो हॅलो, स्वागत आहे तुमचं आयुच्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आयूला लवकर अंघोळ घालून मी दुकानात आले, कारण की जुन्या दुकानामध्ये खूप असं जास्त राडा पडला होता आणि त्याच्यानंतर ब्रेक घेऊन परत घरी आले, कारण की आयू उठला होता. तर मी आधी व्हिडिओमध्ये काय बोलले त्याचं सांगते तुम्हाला. कारण की काही जण असे आहेत, की ते मला कळालं, की त्यांचं असं म्हणणं होतं, की माझ्या मागे एवढं सगळं काम असतं, तर तुझ्याच्याने होणार नाही 2 मुलं हँडल करणं. त्यामुळे तुम्ही होऊनच द्यायला नव्हतं पाहिजे दुसरा मुलगा. तर त्यांना सगळ्यांना मला हेच सांगायचंय, की बाळ होणं किंवा न होणं हे आपल्या हातामध्ये नाहीये, हे देवाच्या हातामध्ये आणि स्वामींनी माझ्या पदरात जे टाकले ते मी एक्सेप्ट केलेलं आहे. की कोणाला वाटेल, की एवढं गोंडस बाळ नकोय म्हणून. आणि माझ्या बाळांना कसं सांभाळायचं हा प्रश्न माझा राहिला गेला. तर बाकीच्यांनी बिलकुल पण ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही घ्यायला पाहिजे. काही जण असतात ना, त्यांना दुसऱ्यांच्या लाईफमध्ये काय चाललंय ते डोकून बघायची सवयच असते. चला जाऊ द्या सोडा. तर तुम्हालाही माझ्या आयुचे मिनी ब्लॉग बघायला आवडत असतील, तर नक्की त्याच्या आयडीला फॉलो करा. रोजच्या सारखा आजचाही दिवस खूप धावपळीचा होता. रात्री घरी आले तर माझं बाळ असं क्यूट आणि झोपलेलं होतं. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. थँक यू सो मच.